The electrical properties of metallic conductors, insulators, and semiconductors are explained in terms of band theory as follows. बँड थेअरीच्या साह्यानं आपण सॉलिड का कंडक्टर्स आहेत, का इन्सुलेटर्स आहेत, सेमीकंडक्टर्स का आहेत ते आपण एक्सप्लेन करू शकतो. आपण काल बँड थेअरीमध्ये बघितलं की एखाद्या सॉलिडमध्ये अनेक ॲटम्स असतात, त्या ॲटमचे इलेक्ट्रॉन्स जे असतात ते अनेक एनर्जी लेवल्समध्ये असतात. अशा अनेक ॲटमच्या अनेक एनर्जी लेवल्स एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि बँड तयार होतात. आउटर मोस्ट एनर्जी शेल एकमेकांमध्ये मर्ज झाल्यामुळे दोन प्रकारचे बँड तयार होतात, एक व्हॅलन्स बँड आणि दुसरा कंडक्शन बँड. त्या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये जो काही डिफरन्स असतो किंवा कंडक्शन बँडमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरनं कंडक्टर, इन्सुलेटर की सेमीकंडक्टर्स हे ठरतं. आपण पुढच्या एका फिगरच्या सहाय्याने सहजासहजी समजू शकतो की प्रत्येक मेटलमध्ये दोन बँड असतात, प्रत्येक सॉलिडमध्ये दोन बँड असतात, एक व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. त्याच्यामध्ये का जो गॅप आहे ज्याला बँड गॅप असं म्हणतात, त्या बँड गॅप वर डिपेंड असतं कंडक्टर, इन्सुलेटर की सेमीकंडक्टर. बँड गॅप कशामुळे ठरतो तर लोअर एनर्जी लेवलमुळे व्हॅलन्स बँड तयार होतो आणि हायर एनर्जी लेवल्समुळे कंडक्शन बँड तयार होतो. म्हणजे प्रत्येक सॉलिडमध्ये दोन बँड हे असतातच, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. मग त्या दोघांमध्ये किती गॅप तयार झालाय त्याच्यावर त्याची कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. पुढील फिगरच्या सहाय्याने आपण ते सहजासहजी समजून घेऊ शकतो. बघा, पहिल्या फिगरमध्ये इथं जो आहे तो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकाच्या जवळ आहे. ज्यावेळेस व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकाच्या जवळ असतात म्हणजेच तिथं नो बँड गॅप, तिथं मध्ये कुठलाही गॅप नाही, त्यावेळेस व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन सहजासहजी कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात किंवा कंडक्शन बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तर ते फिरायला मोकळे असतात आणि म्हणून अशा सबस्टन्समध्ये इलेक्ट्रिसिटी सहजासहजी कंडक्ट होऊ शकते. म्हणजेच असे हे जे बँड असणारे किंवा नो बँड गॅप असणारे जे सबस्टन्स असतात ते मेटल्स असतात आणि आपण त्यांना कंडक्टर्स असं म्हणतो. तर सेमीकंडक्टरच्या बाबतीत व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये थोडासा एनर्जी गॅप असतो. म्हणजे आपण हा एनर्जीचा एरो दाखवला तर खालून वर एनर्जी वाढते, म्हणजे लोअर एनर्जीमुळे व्हॅलन्स बँड तयार होतो, हायर एनर्जीमुळे कंडक्शन बँड तयार होतो. तर व्हॅलन्स बँडची एनर्जी कमी असते आणि कंडक्शन बँडची एनर्जी जास्त असते. सेमी कंडक्टर्समध्ये तो बँड गॅप थोडासा जास्त असतो मेटल्सपेक्षा आणि त्यामुळं नॉर्मल टेम्परेचरला व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस ह्या व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन सहजासहजी कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळं ते हायर टेम्परेचरला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणजेच मेटलच्या तुलनेत त्यांची कंडक्टिव्हिटी कमी असते कारण कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नसतात. पण ज्यावेळेस टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेल्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी वाढते. त्यानंतर तिसऱ्या फिगरमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये भरपूर मोठा गॅप दिसतोय आपल्याला. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये हा जो गॅप आपल्याला सजेस्ट करतोय की किती जरी आपण हायर टेम्परेचर केलं तरी व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन इथं कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकणार नाहीत आणि त्यामुळं अशा सबस्टन्सेसला आपण किती जरी हीट दिलं, किती जरी हायर टेम्परेचर केलं तरी हे सबस्टन्सेस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकणार नाहीत कारण त्यांचा कंडक्शन बँड एम्प्टी असतो, इलेक्ट्रॉन नसतात आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन नसल्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. जरी आपण उष्णता दिली तरी खालचे व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन वर जाऊ शकत नाही आणि म्हणून ते हायर टेम्परेचरला सुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. असे जे असतात ते नॉन मेटल्स असतात किंवा आपण त्यांना इन्सुलेटर्स असं म्हणतो. म्हणजे जनरली मेटल्स हे कंडक्टर्स असतात, नॉन मेटल्स हे इन्सुलेटर्स असतात आणि मेटलॉइड्स लाईक सिलिकॉन, जर्मेनियम हे सेमी कंडक्टर्स असतात. आता आपण डिटेलमध्ये बघूया. Metals are good conductors of electricity. The outermost electrons of all the atoms in the metallic crystal occupy conduction band. बघा, मेटल्स हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत आणि त्यांच्या बाहेरच्या शेल मधले म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स हे सगळे कंडक्शन बँड मध्ये असतात. त्यामुळे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये असल्यामुळे कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन इझिली अवेलेबल असल्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी सहजासहजी कंडक्ट करू शकतात.
The number of electrons in conduction band of metals is large. Hence, metals are good conductors of electricity. इलेक्ट्रॉनची संख्या कंडक्शन बँड मध्ये जास्त असल्यामुळे मेटल्स हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात. The conduction band in metals can be further labeled as S band. Figure 1.23a. Overlapping S and P bands. Figure 1.23b and so on. त्यांच्या कंडक्शन बँडचे जे प्रकार असतात ते आपण पुढच्या फिगर मध्ये पाहणार आहोत. दिस डिपेंड्स ऑन ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ड इन द बँड फॉर्मेशन. आणि हे प्रकार जे ठरतात ते कशावर ठरतात तर बँड तयार करण्यासाठी कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल्स वापरले गेले त्याच्यावर. बघा या फिगर मध्ये मेटलचा हा एस बँड तयार झाला आणि इथं दुसऱ्या प्रकारच्या मेटल्स मध्ये एस बँड आणि पी बँड एकमेकाला ओव्हरलॅप करतायत. आता हे दोन्ही प्रकार आपल्याला पुढे डिटेल मध्ये कळतील. इथं फक्त एस बँड आहे, एकच बँड आहे आणि इथं दोन बँडची ओव्हरलॅपिंग झाली, एस बँडची आणि पी बँडची. आता हा एस बँड पी बँड कसा तयार होतो किंवा सिंगल निस्ता एस बँड कसा तयार होतो हे पुढे आपण उदाहरणामध्ये बघूया. Band formation in metallic conductors thus results in delocalization of outermost electrons of all the metal atoms, leaving behind metal ions. This is described as cations of metal are immersed in the sea of electrons. ज्यावेळेस मेटॅलिक कंडक्टर पासून बँड तयार होतात त्यामुळे इलेक्ट्रॉनचं विकेंद्रीकरण होतं, म्हणजे ते सगळीकडे पसरले जातात. कुठं पसरले जातात तर पूर्णपणे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स हे सगळीकडे एंटायर क्रिस्टल मध्ये ते पसरलेले असतात. आता इलेक्ट्रॉन्स लूज झाल्यामुळं मेटलचा इलेक्ट्रॉन लूज झाल्यामुळे त्या मेटलचं रूपांतर मेटल आयन मध्ये तयार होतं. मग मेटलचा इलेक्ट्रॉन गेल्यामुळे मेटलचं रूपांतर पॉझिटिव्ह चार्ज वाल्या कॅटायन्स मध्ये होतं आणि म्हणून असे इलेक्ट्रॉन बँड तयार झाल्यामुळं इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे सगळे तिथं मेटलचे आयन्स असतात म्हणजे कॅटायन्स असतात आणि म्हणून अशा सॉलिडचं आपण असं वर्णन करू शकतो की कॅटायन्स ऑफ मेटल आर इमर्स्ड इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनचा तिथं भरपूर समुद्र असतो आणि त्या समुद्रात कॅटायन्स ऑफ मेटल हे इमर्स्ड म्हणजे बुडालेले असतात. म्हणजे इतके इलेक्ट्रॉन्स तिथं असतात की इलेक्ट्रॉनचा समुद्र असतो. हे इलेक्ट्रॉन्स कुठले तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे लूजली बाउंडेड असतात मेटलच्या बाबतीत. The cations of metal atoms occupying lattice sites vibrate about their mean position. हे कॅटायन्स सहजासहजी बसलेले नसतात, लॅटाईस साइटला ते व्हायब्रेट होत असतात, त्यांचे व्हायब्रेशन्स होत असतात त्यांच्या मीन पोझिशन पासून. At higher temperature, metal cations undergo increased vibrational motion about their lattice sites. The flow of electrons is interrupted by increased vibrational motion. As a result, conductivity of metals decreases with increase in temperature. आपल्याला माहित आहे मेटलला उष्णता दिली की त्याची कंडक्टिव्हिटी कमी होते. त्याची कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढल्यानंतर का कमी होते ह्याचं उत्तर देखील आपल्याला ह्या बँड थिअरीमुळे कळतं की हायर टेम्परेचरला ते जे कॅटायन्स असतात त्यांच्या व्हायब्रेशनल मोशन वाढतात. त्यामुळं व्हायब्रेशनल मोशन वाढल्यामुळं जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे त्याला अडथळा येतो. त्या अडथळ्यामुळेच त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते आणि म्हणून मेटल्स हे जसजसं टेम्परेचर वाढवाल तसतसं त्यांची इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची क्षमता कमी कमी होत जाते, म्हणजेच कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते कारण व्हायब्रेशनल मोशन्स वाढलेले असतात कॅटायन्स. इथनं पार्ट जो पुढचा आहे तो नोट रिमेंबर म्हणून लक्षात ठेवायचा आहे, पण ह्याच्यामुळे आपल्याला कळतं बँड मध्ये वेगवेगळे बँड कसे तयार होतात. आपण एक फिगर बघितली होती 1.23a आणि 1.23b ज्याच्यामध्ये एका ठिकाणी फक्त एस बँड तयार झाला होता आणि एका ठिकाणी ओव्हरलॅपिंग एस आणि पी बँड तयार झाला होता. त्याची माहिती आपल्याला ह्या दोन उदाहरणाच्या सहाय्याने समजणार आहे. बघा सोडियम मेटल हे एक गुड कंडक्टरचं एक्झाम्पल आहे. त्याचा कंडक्शन बँड हा पार्शियली फिल्ड असतो म्हणजे त्याच्या कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात अँड देअर इज नो बँड गॅप आणि तिथं कुठलाही बँड गॅप नसतो. कशामुळे होतं तर आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघावं लागेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी सोडियम मेटल आपल्याला माहित आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11 म्हणजे 11 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे असतात एका ॲटमकडे. निऑनचे 10
आणि 3s1 म्हणजे आउटर मोस्ट शेल असते 3s आणि त्याच्यामध्ये असतो 1, 10 आणि 1 11 असं त्याचं कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजेच त्याचे आउटर मोस्ट शेल 3s आहे आणि त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे ते पूर्णपणे भरलेलं नाही, ते आहे पार्शियली फिल्ड. इंटरॅक्शन ऑफ पार्शियली फिल्ड 3s atomic orbitals of all the Na atoms gives rise to same number of MOs. आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण एखाद्या मेटलची शीट घेतो त्यावेळेस तिथं काही एक ॲटम नसतो, असे अनेक ॲटम्स असतात. अशा अनेक ॲटमचे हे आउटर मोस्ट ऑर्बिटल्स म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात आणि ते तयार करतात मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाल्यामुळे तयार होतात मॉलिक्युलर ऑर्बिटल. समजा आपल्याला 11वी मध्ये शिकवलं होतं 1s एका ॲटमचं दुसऱ्याचं 1s मिक्स झालं तर तेवढेच 2 तयार होतात. मग आपण त्याला 2 नावं दिली होती, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे BMO आणि AMO. म्हणजेच AO म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात आणि तयार होतात मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे MO. MO 2 प्रकारचे असतात, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा 1s आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा स्टार 1s. हे आपल्याला 2 प्रकार 11वीत शिकवले होते. म्हणजेच ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात आणि तयार होतात मॉलिक्युलर ऑर्बिटल्स MOs. All these closely spaced MOs together form a continuous band of energies which is called as 3s band. मग बाहेरची शेल आहे 3s, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे 1. असे अनेक ॲटॉमिक ऑर्बिटल, कारण एका सॉलिड पीस मध्ये भरपूर ॲटम्स असणार, असे अनेक 3s ऑर्बिटल्स एकमेकांमध्ये कंबाईन होणार आणि अनेक मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आणि त्यामुळे ते एकमेकाच्या अगदी जवळ बसलेल्या मॉलिक्युलर ऑर्बिटलमुळे एक बँड पट्टा तयार होणार. त्या बँडलाच 3s बँड असं म्हणतात. म्हणजेच सोडियम मेटल मध्ये जो बँड तयार होतो तो 3s बँड असतो, फक्त s बँड तयार होतो कारण त्याच्या आउटर मोस्ट शेल फक्त 3s आहे. Lower half of 3s band corresponds to BMOs and is filled, while the upper half of 3s band corresponds to AMOs and is empty. There is no gap between these two halves. बघा 3s चे 2 ऑर्बिटल तयार होणार, सिग्मा 3s आणि सिग्मा स्टार 3s. सिग्मा म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, बॉन्डिंगची एनर्जी कमी असते, आणि सिग्मा स्टार 3s म्हणजे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, त्याची एनर्जी हाय असते. लोअर एनर्जी ऑर्बिटल मुळे एक बँड तयार होणार आणि हायर एनर्जी ऑर्बिटल मुळे एक बँड तयार होणार. त्यामुळं जो हायर एनर्जी वाला आहे त्याच्यात 3s मध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो BMO मध्ये असणार म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये असणार, आणि AMO हा एम्प्टी असणार म्हणजे रिकामा असणार, कारण सोडियमच्या 3s मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग तो फक्त लोअर एनर्जी वाल्या BMO मध्ये बसणार म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये बसणार, आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे AMO रिकामा राहणार आणि त्याच्यामध्ये कुठलाही गॅप असणार नाही. The 3s band in sodium is the conduction band which contains same number of electrons as the sodium atoms. This is responsible for the high conductivity of metallic sodium. आणि याच्यामुळेच सोडियम मेटलची कंडक्टिव्हिटी ही हाय असते कारण त्याच्या बँड मध्ये कुठलाही गॅप नसतो आणि बँड मध्ये लूजली बाउंडेड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय केलं की सहजासहजी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहू शकतात, म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी ते इझिली कंडक्ट करू शकतात. आणि ह्या 3s बँडमुळे सोडियमची कंडक्टिव्हिटी ही हाय असते. आता दुसरं एक्झाम्पल दाखवतो की काही मेटल्स मध्ये 2 बँड तयार होतात, एक s बँड आणि p बँड, जे आपण मागच्या फिगर मध्ये बघितलं होतं. मेटॅलिक मॅग्नेशियम त्याचं एक्झाम्पल आहे. मेटॅलिक मॅग्नेशियम इज अन एक्झाम्पल ऑफ कंडक्टर विथ ओव्हरलॅपिंग बँड्स, ज्याच्यामध्ये 2 बँड तयार होत असतात आणि ते एकमेकाला ओव्हरलॅप करत असतात. सोडियम मध्ये एकच बँड तयार झालं 3s बँड, पण इथं मात्र 2 बँड तयार होणार आहेत. बघूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Mg इज निऑन 3s2 3p0. बघा मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग निऑन कडे 10, राहिलेले 2 आउटर मोस्ट शेल 3s मध्ये 2 आणि 3p रिकामा असणार 0. इंटरॅक्शन ऑफ कम्प्लिटली फिल्ड 3s atomic orbitals of all the magnesium atoms gives rise to the same number of MOs, all of which are filled. ह्या भरलेल्या 3s ऑर्बिटल मुळे एक बँड तयार होणार, तो म्हणजे 3s बँड.
त्याचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाल्यामुळं मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आणि हे सगळे मॉलिक्युलर ऑर्बिटल एकमेकाच्या जवळ असल्यामुळे जो बँड तयार होणार त्याला आपण 3s बँड म्हणणार. आता हे जे बाहेरचं 3p ऑर्बिटल आहे जे रिकाम आहे त्याच्यामुळं जो बँड तयार होणार आहे तो 3p बँड. These together form the 3s band which is completely filled band. 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा 3s बँड मध्ये पूर्णपणे भरलेले इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा कम्प्लिटली फिल्ड बँड तयार होणार. Interaction of vacant 3p AOs of all the magnesium atoms gives rise to the same number of vacant MOs together called 3p band. This is the vacant band. बघा जे बाहेरचं 3p ऑर्बिटल आहे ते रिकाम होतं त्याचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्स होणार. असंख्य मॅग्नेशियम ॲटम्स असणार. आपण जर मॅग्नेशियमचा एक तुकडा उचलला त्याचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होणार आणि जेवढे कंबाईन झाले तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. पण असतानाच ॲटॉमिक ऑर्बिटल रिकाम आहे. 3p मध्ये कुठलाही इलेक्ट्रॉन नाही आणि त्यामुळं मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये सुद्धा कुठलेही इलेक्ट्रॉन असणार नाही आणि त्यामुळे तयार झालेला 3p बँड हा रिकामा असणार म्हणजेच व्हॅकंट बँड असणार. म्हणजेच सोडियमच्या बाबतीत फक्त एकच बँड तयार झाला होता 3s, पण मॅग्नेशियमच्या बाबतीत मात्र 2 बँड तयार झाले. 3s जो कम्प्लिटली फिल्ड आहे आणि 3p जो पूर्णपणे रिकाम आहे. बघा सोडियमच्या उदाहरणात फक्त एकच बँड तयार झाला 3s जो पार्शियली फिल्ड होता, पण मॅग्नेशियमच्या उदाहरणात 2 बँड तयार झाले 3s आणि 3p ज्याच्यात 3s हा कम्प्लिटली फिल्ड आहे आणि 3p हा व्हॅकंट आहे. The filled 3s band and vacant 3p band overlap each other. As a result, higher energy electrons move from 3s band to 3p band. बघा 2 बँड तयार झालेत मॅग्नेशियमच्या उदाहरणाच्या बाबतीत भरलेला 3s बँड आणि रिकामा 3p बँड जे एकमेकाला ओव्हरलॅप करतात. त्यामुळं जे इलेक्ट्रॉनची एनर्जी हाय आहे ते 3s मधनं सहजासहजी 3p मध्ये जाऊ शकतात आणि म्हणून मॅग्नेशियम मेटल मध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. थँक्यू.